जिथे जिथे मी सरतो आता मला चली वाजे समथिंग सारे जग मी आता ड्रीमिंग। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो हृदयात वाजे समथिंग हे जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गचा आपण पार्ट 2 बनवला आहे। तर मित्रांनो, जो काही पार्ट 1 होता त्याला एकदम जबरदस्त आणि एकदम विषय हार्ड असा तुम्ही रिस्पॉन्स दिलता आणि अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल करून टाकलेला। तर मित्रांनो, आशा आहे की हा देखील पार्ट तुम्हाला आवडेल आणि जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल, डेमो तुम्ही ऑलरेडी बघितला आहे, जर आवडला असेल तर काय करायचं, व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। ओके। तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी 2 XML फाईल दिलेत, ते 2 XML फाईल तुम्हाला सर्वात अगोदर इम्पोर्ट करायचे आहेत। जर मित्रांनो तुम्हाला इम्पोर्ट करता येत नसेल तर खाली तुम्हाला ते जो काही टेम्पलेटचा ऑप्शन दिसतोय, सिम्पली या टेम्पलेट्सवरती क्लिक करायचं आहे। टेम्पलेट्सवरती क्लिक केल्यानंतर वरती जे तुम्हाला एक अपलोडचा ऑप्शन बघायला भेटतोय, सिम्पली अपलोडवरती क्लिक करायचं आहे। अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्या काही 2 XML मी तुम्हाला दिलेले असणार आहेत ते दोन्ही पण XML तुम्हाला सिलेक्ट करायचे। XML सिलेक्ट केल्यानंतर आपल्या या ठिकाणी जे काही XML असणार आहे ते तुमच्यासमोर ओपन होतील। तर तिथे मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू टू टाइमलाईनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला टाइमलाईनवरती घेऊन यायचं आहे। ओके। तर मित्रांनो, टाइमलाईनवरती आणल्यानंतर आता तुम्हाला एक इफेक्टची XML फाईल दिल्या आणि एक बिटमार्क प्रोजेक्टची दिल्या। तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे, आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता काही या प्रकारचा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हे जे काही प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टमध्ये सर्वात अगोदर म्हणजे फॉन्ट मिसिंगचा तुम्हाला एक प्रॉब्लेम बघायला भेटेल। तर मित्रांनो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, आता थोडंसं मी पुढे येतो। पुढे आल्यानंतर इथे टेक्स्टची एक लेअर आहे, सिम्पली या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट टेक्स्टचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर वरती जो काही इथे फॉन्टचं तुम्हाला नाव दिसतंय यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मित्रांनो जे काही मटेरियलमध्ये तुम्हाला मी 2 फॉन्ट प्रोव्हाइड केलेत ते फॉन्ट तुम्हाला ॲड करायचे आहेत। फॉन्ट ॲड केल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे आणि नंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर आता मित्रांनो जो काही फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आता जे काही फोटो असणार आहेत ते फोटो तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर आता मित्रांनो ज्या फोटोचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर वरती जे काही 3 डॉट दिसत आहेत त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। फिल स्क्रीनला इथे म्हणजे फिल कंपोजिशन एरेज ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचे आहेत। आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही फोटो आपण ॲड करणार आहेत ते 4:5 च्या रेशोमध्ये पाहिजेत। तर मित्रांनो 4:5 च्या रेशोमध्ये कसं करायचं आता मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये मी बॅक येतोय, बॅक आल्यानंतर आता तुम्हाला प्लसचा जो काय आयकन दिसतो या प्लसवरती क्लिक करायचा आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर इथे 4:5 तुम्हाला रेशो बघायला भेटतोय। सिम्पली हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। क्रिएट प्रोजेक्टचा जो काही खाली ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो कोणता तुमचा फोटो असणार आहे, आता समजा बाय चान्स आता मी डेमोसाठी हा फोटो घेतोय, आता बघू शकता मित्रांनो हा फुल स्क्रीनला सेट होत नाही। तर मित्रांनो त्याला सर्वात अगोदर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरेज ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही फोटो असणार आहे तो 4:5 च्या रेशोमध्ये कन्वर्ट झालाय म्हणजे साईजमध्ये फिट झालाय। आता तो फोटो सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि करंट फ्रेम ॲज PNGचा जो काही ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काही फोटो आहे इथे सेव्हच्या बटनवरती क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह याला करून घ्यायचं आहे। ओके। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो जेवढे पण तुमचे फोटो असतील ते तुम्हाला 4:5 च्या रेशोमध्ये कन्वर्ट करायचे आहेत। नंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता हा जो काही फोटो आहे त्या फोटोला मी आता पहिले जी काही 3 सेकंद आपली बीट आहे त्या बीटपर्यंत असं वाढवून घेतो। नंतर मित्रांनो हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला असं ड्रॅग करत खाली घेऊन यायचं ना, आपली जी काही शॅडो PNG असणार आहे आता दाखवतो मी तुम्हाला। तर या शॅडो PNGच्या खालच्या बाजूला असं त्याला सेट करायचं आहे। ओके। या प्रकारे सेट केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही फोटो आपण ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। इथे जो काही लेअरचा ऑप्शन दिसतो या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची डबल म्हणजे कॉपी घ्यायची आहे आणि कॉपी घेतल्यानंतर जो काही वरचा फोटो तुम्हाला दिसतोय त्या वरच्या फोटो म्हणजे ह्या 2 फोटोमधला जो काही वरचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। नंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिट कंपोजिशन एरियावरती तुम्हाला ऑप्शन आहे। तर फिटवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे तो आपल्या नॉर्मल तुम्हाला दिसून येणार आहे। आता तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। त्याची काही साईजचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ह्याची साईज थोडीशी तुम्हाला कमी करून घ्यायची। आता मी केवढी ठेवते बघू शकता। आता इथे जी काही साईज आहे ती विड्थ आहे ती 700-7.5.4 ठेवल्या आणि जी काही ते साईज दिसते तुम्हाला ती 938 ठेवल्या। तर थोडीशी मी वाढवते ते तुम्हाला दाखवतो, प्रॉपर असं दाखवतो। एकच मिनटं। तर मित्रांनो प्रॉपर आता जी काही विड्थ आहे ती 784, जी काही हाईट दिसत्या ती 880 ठेवल्या आणि 980 ठेवल्या। तर एवढं तुम्हाला ठेवल्यानंतर आता वरती तुम्हाला मूव्हचं जे काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला थोडंसं तुम्हाला वरच्या बाजूला असं सेट करायचं आहे प्रॉपर। आता मी सेंटरला ह्याला सेट करून घेतो, तुम्हाला देखील प्रॉपर असं सेट करायचं आहे।
तर या प्रकारे मित्रांनो सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढची आपली जी काही 3 सेकंदाची बीट आहे या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपला जो काही दुसरा फोटो असणार आहे त्या दुसऱ्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. दुसरा फोटो सिलेक्ट केल्यानंतर ह्याला देखील ड्रॅग करत तुम्हाला खाली घेऊन यायचं आहे. सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी खाली घेऊन येतो, तुम्हाला देखील या प्रकारे सेम प्रोसेस मित्रांनो करायची आहे. खाली घेऊन आल्यानंतर आता मित्रांनो ही जी काही बीट आहे आपली 5.17 पर्यंत पुढे याला असं या प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर सेम तुम्हाला आता जे काही मी सांगितलं होतं फिट स्क्रीनला सेट करायचं आहे. तर फिट स्क्रीन सेट करण्यासाठी आता सगळ्यात अगोदर तर ह्या फोटोला सिलेक्ट करून लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घेतो. डुप्लिकेट केल्यानंतर जो काही वरचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिट स्क्रीनला सेट करायचं आहे ते फिट कंपोजिशन एरिया. आणि नंतर मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करून जशी मागे मी तुम्हाला इथे साईजच्या ऑप्शनवरती क्लिक करून मागे जशी साईज सांगितली होती 980 आणि 784 काय तर होती ना, तर प्रॉपर तुम्हाला त्या पोझिशनप्रमाणेच ठेवायचं. ओके, तर आता मी ते व्यवस्थित असं सेट करतो 980 आणि ते 784. तर मी सेट केल्यानंतर मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि जसा मित्रांनो मागचा फोटो तुम्ही ज्या पोझिशनला ॲड केला त्याच पोझिशनला प्रॉपर हा जो काही फोटो आपला असणार आहे तो फोटो ॲड करायचा आहे. तर जर तुम्हाला प्रॉपर जमत नसेल तर थोडंसं मागे यायचं आहे. मागे आल्यानंतर ह्या फोटोची जरा लेंथ वाढवून घ्या. लेंथ वाढवून घेतल्यानंतर आता व्यवस्थित आता जसा मागचा फोटो आपण ॲड केला आहे तसं प्रॉपर आता इथे बघू शकता ते असं लाईनिंग वगैरे येत आहेत. तर असं तुम्हाला व्यवस्थित सेट करायचं आहे. नंतर आपल्या बीटमधला जो काही एक्स्ट्रा पार्ट तुम्ही ॲड केला तो कट करून घ्यायचा. ओके, तर मित्रांनो ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला आता जिथेपर्यंत आपली डबल बीट आहे 10.23 वरती तिथेपर्यंत तुम्हाला जेवढे पण फोटो मी सांगितले तेवढे ॲड करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो आता जेवढे पण फोटो होते ते मी फोटो ॲड केले तर पुढचे जे काही फोटो आहेत ते देखील मित्रांनो मी शॅडो पेनच्या खाली ॲड केले आणि त्याला फिल स्क्रीनला सेट करून घेतले, म्हणजे बीटपासून पुढचे आपले मेन बीटपासून पुढचं. तर मित्रांनो आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो ज्या काही लिरिक्स आहेत ते लिरिक्स ॲड करायचे आहेत. तर आता मित्रांनो आता मी ते सॉन्ग प्ले करत नाही, पण आता इथे सॉन्ग मी ऐकून घेतो थोडासा व्हिडिओ पॉज करून. तर मित्रांनो आपली जी काही पहिली लिरिक आहे ती पाहतो जिथे जिथे मी. तर मित्रांनो मी लिरिक्स ॲड केलं, फक्त तुम्हाला तिथे टाईप करायचे. आता म्हणजे ॲड कसं करायचं सांगतो. आता ही जी काही ग्रुप 1ची लेअर तुम्हाला दिसते, सिम्पली या ग्रुप 1च्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे आता एडिट ग्रुपवरती जर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला ब्लँक लेअर तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ओके, तर मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. जे काही आता इथे 2 लेअर आहेत, जी काही खालची लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे जे काही तुमचं लिरिक असणार आहे, म्हणजे पाहतो जिथे जिथे मी त्या सुरुवातीला लिरिक येत होतं, तर मी ते पाहतो जिथे मी. तर या प्रकारे मी ही लिरिक इथे टाईप करून घेतले. लिरिक टाईप केल्यानंतर थोडंसं जर डॉट वगैरे देतो. एवढं झाल्यानंतर इथं तुम्हाला बॅक यायचं. नंतर वरती जर काही लेअर तुम्हाला दिसत्या त्या लेअरला सिलेक्ट करायचं. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं. इथं जे काही तुम्हाला इमोजी आवडतील ते इमोजी तुम्हाला इथं असं टाईप करून घ्यायचे. ओके, तर मित्रांनो प्रॉपर मी फॉन्ट वगैरे तुम्हाला लावून दिले, फक्त तुम्हाला ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे मात्र करायचं आहे. एवढं झाल्यानंतर आता ह्या प्रोजेक्टमधून या ग्रुपमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे. ग्रुपमधून बाहेर आल्यानंतर आता बघू शकता ही जी काही लिरिक्स आहे तिथं आपली ॲड झाल्यानंतर त्याला इफेक्ट वगैरे देखील आला आहे. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता पुढचा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला सिलेक्ट करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता थोडंसं ते तुम्हाला लेअर दिसत नाही, त्यासाठी थोडं मागे पुढे केलं तर तुम्हाला लेअर बघायला भेटतील. आता जी काही खालची लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपले जे काही लिरिक्स आहे ते काय चेहरा तुझाचा आहे. चेहरा एकच मिनटं. चेहरा तुझाच आहे असं मी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं 2-3 असं डॉट द्यायचे आहेत. डॉट दिल्यानंतर आता इथून तुम्हाला म्हणजे हे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता वरती जे काही लेअर तुम्हाला दिसत्या त्या लेअरला सिलेक्ट करायचं. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं. एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इमोजीमधनं ज्या काही इमोजी तुम्हाला मित्रांनो आवडणार आहेत ते इमोजी तुम्हाला असे द्यायचे. ओके, आता मित्रांनो इथे वरती ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्या टेक्स्ट म्हणजे आपला जे काही ग्रुप होता त्यामधनं बाहेर आला. तर आता इथे पुढे बघू शकता ही जे काही लेअर आहे ते आपली लिरिक आहे ते ॲड झाले. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला या प्रकारे जेवढ्या पण या ठिकाणी लेअर असणार लिरिक्स असणार आहेत ते लिरिक्स तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता ज्या काही लिरिक्स होते ते मी ॲड करून घेते ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे. आता मित्रांनो ज्या काही पुढच्या लिरिक आहेत त्या आता कशा म्हणजे त्या फक्त डिसेबल केले ते तुम्हाला इनेबल करायचे आहेत. तर इनेबल करण्यासाठी आता ही जी काही लेअर आहे त्या लेअरला मी सिलेक्ट करतो. लेअरला सिलेक्ट केल्यानंतर कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आणि ते जे काय डिसेबल आहे ते इथं फक्त कलरवरती क्लिक करायचं. कलर फिल जर तुम्ही केला तर बघू शकता आपली इमोजी दिसायला लागल्या. आता सिम्पल तुम्हाला जे काही टेक्स्ट आहे ते देखील तुम्हाला ते दिसतंय. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले इनेबल करायला त्या प्रकारे तुम्हाला करायचे. जेवढ्या पण या ठिकाणी लेअर आहेत ते लेअर तुम्हाला इनेबल करायचे. तर मित्रांनो आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून आपला जो काही प्रोजेक्ट असणार आहे लिरिक्स वगैरे इनेबल केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट असणार आहे तो इफेक्टचा प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता बघू शकता इथे तुम्हाला 2 फोटो दिसतील. तर सिम्पली बॅकग्राऊंडचा जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा. इफेक्टवरती क्लिक करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक येऊन आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्या इथे जे काही बॅकग्राऊंडला फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला या प्रकारे असा इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही
ऑपॉसिटी दिसत्या ती तुम्हाला 35 वरती ठेवायची. ओके मित्रांनो, तर आता इथे पुढचा जो काही फोटो आहे त्याला मी इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करतो, कॉपी करून घेतलेला. नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही ऑपॉसिटी असणार आहे ती 35 वरती ठेवायची. ओके, तर आता मित्रांनो जेवढे पण आपले या प्रकारचे फोटो आहेत त्या प्रत्येक फोटोला इफेक्ट पेस्ट करून जे काही इथे ब्लेंडिंग अँड म्हणजे ऑपॉसिटी होती ती ऑपॉसिटी तुम्हाला 35 वरती ठेवायची आहे. तर आता बघू शकता जेवढे पण फोटो होते त्यांना मी या ठिकाणी करून घेतले. तर तुम्हाला देखील ही सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो आता तुम्हाला नंतर प्रोजेक्टमधनं बॅक यायचा, इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आपला जो काही दुसरा इफेक्ट आहे, दुसरा फोटो, त्या फोटोला इथे सिलेक्ट करून इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक येऊन मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि जो काही वरच्या बाजूला फोटो आहे त्या वरच्या बाजूच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो आता जेवढे पण या ठिकाणी म्हणजे फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट मी या ठिकाणी पेस्ट करून घेतो. तुम्हाला देखील पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो जे काही आपली मेन बीट आहे त्या मेन बीटपाशी यायचं आहे. बघू शकता तुम्हाला मी एक इंक इफेक्ट दिला आहे, तर इंक इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. तर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि जो काही इंक इफेक्ट मी दिला आहे या प्रकारचा तर तो तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटिंगवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. आता मित्रांनो लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक केल्यानंतर पुढे जेवढ्या पण बीट असणार आहेत त्या प्रत्येक बीटवरती जाऊन तुम्हाला हा जो काही इफेक्ट आपण कॉपी केला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त मित्रांनो जी काही 15 सेकंदवरची आहे त्यातून थोडं एक्स्ट्रा जातोय, म्हणजे 17 सेकंदपासून पुढे जातोय. फक्त एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचं आहे. नंतर 17.18 वरती जे तुम्हाला डबल ती लेअर पेस्ट करायची आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुमचा लोगो वगैरे जो काय असेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. तर सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.